नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आणि आरती व्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर तुमच्यासाठी खास अशी एक टिप्स घेऊन आलेली आहे मी शिलाईच्या बाबतीतली, जे की अल्टरेशनला आपल्याला उपयोगाला पडेल. काय होतं, आपण बऱ्याच वेळेला रेडीमेड टॉप घेऊन येतो, तर टॉप कमरेमध्ये आपण जसं नेहमीप्रमाणे फिटिंग करतो तसं फिटिंग करतो. खरं काय होतं की व्यवस्थित फिटिंग होत नाही आणि मागे मग ड्रेस येतो असा फुगल्यागत होतो, तरंगल्यागत होतो. आणि इथे साईडला जर फिटिंग केलं तरी सुद्धा ड्रेस काय काय वेळेला व्यवस्थित बसत नाही. तर जेणेकरून रेडीमेड टॉपला फिटिंग कसं करायचं, आपण मार्केटमधून बाजारातून घेऊन येतो टॉप, आणि फिटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. फिटिंग म्हणजे काय की बॅक साईडला ड्रेसला टक्स कसे मारायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हा टॉप बघता मी साईडला फिटिंग केलेला आहे, तरी सुद्धा साईडला फिटिंग करून सुद्धा मला हा भरपूर लूज आहे. आणि काय होतंय, फिटिंग किती जरी केलं तरी जे कमरेमध्ये लूज राहायचं तसं लूज राहतंय. मग याच्यासाठी मी टक्स टाकून फिटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आहेत किंवा नवनवीन ज्या टिप्स आहेत त्या शिलाईच्या बाबतीतल्या, त्या शिलाईच्या बाबतीतल्या टिप्स आहेत तुमच्याकडनं मिस व्हायला नको आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तुम्हाला दाखवते फिटिंग करून सुद्धा आपल्याला टॉप व्यवस्थित बसत नाही, आणि टक्स मारल्यानंतर बॅक साईडला टक्स मारल्यानंतर ड्रेस कसा बसतो ते सुद्धा बघायला भेटेल. तर ही टॉपची बॅक बाजू आहे, मागची बाजू आहे. मागच्या बाजूला आपण टक्स मारणार आहोत दोन. ह्या साईडला मधोमध टक्स येणार आहे. तर टक्सचं माप कसं काढायचं आणि किती उंची ठेवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हा टॉप पहिला काय होतोय, आपल्याला कमरेमध्ये थोडा लूज होतोय, मग त्यामुळे काय करणार आहे साईडला. तर हे बघा मी साईडला फिटिंग, ह्या साईडला फिटिंग सुद्धा, या साईडला दोन टिप आहेत, साईडला फिटिंग करून सुद्धा मला हा टॉप लूज बसतोय. त्यामुळे अजून थोडासा मी फिटिंगचं माप घेणार आहे, थोडा फिटिंग करणार आहे अजून एक अर्धा इंच दोन्ही साईडनं, कारण भरपूरच लूज आहे. कमरेत थोडस फिटिंग एक अर्धा इंच फिटिंग करणार. हे झालं फिटिंगचं माप. आता काय करायचंय, ही बॅक बाजू आहे, ही टॉपची बॅक बाजू आहे. फ्रंटला टक्स देत नाहीत ड्रेसला, हा देतात ज्या वेळेला शिलाई आपण ड्रेस पूर्ण शिवून आणतो टेलर कडनं. पूर्ण ड्रेस मटेरियल असतो आणि त्याचा आपल्याला ड्रेस शिवायचा असेल तर दोन्ही बाजूला टक्स असतात. पण आपल्याला हा रेडीमेड ड्रेस आहे, तर रेडीमेड ड्रेसला टक्स कसे मारायचे ते तुम्हाला दाखवते बॅक साईडला. आता याचं माप घ्यायचंय. आता हे काय करायचंय, याचा मध्य काढायचा आहे. हे जे ड्रेस आहे ह्या ड्रेसचा मध्य काढायचा आहे. ही जी शिलाई आहे बरोबर फोल्ड करून घ्यायचंय. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते. त्याचा मध्य निघतोय, हे जुळून घ्यायचं कापड व्यवस्थित. हा मध्य निघतोय, मध्य लाईनला चॉकनं मार्किंग करून घ्यायचंय. हे झालं आपलं चॉकचं मार्किंग. ठीक आहे, आता हा घडी पूर्ण सरळ करून घ्यायची. ही बरोबर मध्ये लाईन आलेली आहे, ही आपल्या मधली लाईन आहे. त्याच्यानंतर शोल्डर पासून खाली ही शोल्डरचं माप आहे. ड्रेसला जी शोल्डर असते त्या ड्रेसला शोल्डरच्या मापापासून 9 ते 10 इंचामध्ये मार्किंग करायचंय. ह्या साईडला पण तेवढंच 10 इंच मार्जिन बरोबर आहे, म्हणजे 10 इंचावर मार्किंग केलेलं अगदी व्यवस्थितच बसतो टक्स मारलेलं फिटिंग. त्याच्यानंतर ह्या साईडून कुठलाही टॉप असू दे, म्हणजे तब्येत किती जरी असली तरी सगळ्या लेडीजला किंवा सगळ्या साईजला जे टक्स योग्य आहेत तेच टक्स मी तुम्हाला दाखवते. 3.5 इंच आणि ह्या साईडला पण 3.5 इंच. ह्या साईडला पण 3.5 इंच मार्किंग करायचंय. 3.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर ही लाईन मारून घ्यायची. बरोबर हे मधलं दोन्ही साईडला बरोबर शोल्डरच्या मधोमध हे टक्स येतात. आणि त्याच्यानंतर 9 इंच टक्स हा नॉर्मल 9 इंचाचाच ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, शोल्डर पासून इथे 9 इंच मार्किंग करायचंय आणि ह्या साईडला पण शोल्डर पासून इथे 9 इंचाचं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर 9 इंचाचाच टक्स राहणार आहे आपला. 9 इंचाचा टक्स राहणार आहे. 9च्या निम्म 4.5 इंच, 9च्या निम्म 4.5 इंच.
हे झालं आपलं टक्सचं मार्किंग. आता काय करणार आहे, पहिलं मी ह्या साईडला फिटिंग करून घेणार आहे, दोन्ही बाजू फिटिंग करून घेणार आहे. दोन्ही बाजून फिटिंग करून झाल्या की नंतर मग टक्स मारणार. टक्स कसा मारायचा, आपण कापड फोल्ड करायचं आणि अर्धा इंचाचा टक्स टाकून घ्यायचं. म्हणजे हे असा असा टक्स येणार आपला. मी टीप मारून दाखवते तुम्हाला. हे असा टक्स येणार. तर चला आपण मशीनवरती टीप मारून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने टक्स येणार आहेत ते. तर आपण चला मशीनवरची टीप कशी मारायची टक्सला ते दाखवते. तर हा टॉप मला जास्तच लूज आहे, त्यामुळे मी साईडला अजून एक टीप मारून घेते. तुम्हाला जर गरज नसेल किंवा जर नॉर्मल फक्त की पाठीमध्येच लूज होत असेल तर तुम्ही फक्त टक्स मारले तरी चालण्यासारखे. पण मी जास्तच लूज असल्यामुळे थोडेसे एक अर्धा इंचाने साईडला टीप मारून घेते. टिपेतलं अंतर 2 ते 3 जे नंबर असतात मशीनला त्या अंतरामध्येच टिपेचं अंतर ठेवायचं. जास्त पण अंतर ठेवायचं नाही, कारण की काय होतं, मोठी टीप ठेवली की मग लवकर उसवते, किंवा जास्त जर बारीक टीप ठेवली तर उसवायला एखाद्या वेळेस जर फिटिंग झालं तर उसवायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी हा मी ऑलरेडी पहिला एक फिटिंग केलेला आहे टॉप. हा पण काय झालंय, जास्तच लूज आहे, त्यामुळे साईडला बॅक साईडला मी टक्स मारणार आहे. पहिले अर्धा इंचाने किंवा पाव इंच, आपल्या जसं तुम्हाला जसं फिटिंग कमी जास्त पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही फिटिंग करू शकता. तरी आता बॅक बाजू आहे, मागची बाजू आहे ड्रेसची. तर तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे टक्सचं मार्किंग आहे इथून पासून स्टार्ट करायचं आणि इथेपर्यंत येणार. आणि ही जी मधली लाईन आहे तर तिथे अंतर कसं टक्स कसा मारायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. ही जी मधोमध लाईन आपण हे केलेली आहे त्या लाईनीवरती कापड धरायचंय. ही मेन सेंटरची लाईन आहे, ही टॉपची मेन सेंटरची लाईन आहे. हे जे टक्सची तुम्हाला लाईन दाखवली मी दोन्ही, तर तिथूनच फिटिंग करायचंय, टक्स मारायचंय. बघा ही स्टार्टिंगची मार्किंग केलेलं आहे, मला दिसतंय का व्यवस्थित बघा. बघा ही टक्स बरोबर इथून स्टार्ट करायचं आणि इथं एंड करायचंय. मग टक्स कसा मारायचा ते तुम्हाला दाखवते. एकदम निमुळत्या आकाराने टीप मारायचे आणि इथे जे मध्य आहे त्या मध्यावरती अर्धा इंच मार्किंग जसं केलंय आपण तसंच टीप मारायची तिरकी. आणि बरोबर परत इकडे निमुळता आकार. आणि लक्षात ठेवायचं, टीप लॉक करायला विसरायचं नाही. टीप जर तुम्ही लॉक केली नाही तर टक्स लवकरात लवकर उसवतो. डबल टीप जरी तुम्ही टक्स वरती मारली तरी चालतंय. मी डबल टीप मारून घेते. आता हा दुसरा टक्स जे की आपण मगाशी मार्किंग केलं तेच. टक्स न काय होतं, फिटिंग अगदी ऍक्युरेट दिसतं. ड्रेस म्हणा किंवा ब्लाउज, आपण ब्लाउजला पण टक्स मारतोच. लॉक करायची आहे टीप. डबल टीप मारून घेतली मी टक्स वरती. पण कसं बॅग फिटिंग जर जास्त झालं किंवा आपल्याला व्यवस्थित फिटिंग एखाद्या वेळेस टीप उसवली तिथली तर ते बरोबर दिसत नाही, त्यामुळे मी डबल टीप मारली. अल्टरला एकदा कुठलेही कापड घ्या किंवा ड्रेस घ्या, ब्लाउज घ्या, एकदा अल्टरला ड्रेस घेतला, नवीन असू दे किंवा जुनं, ते डायरेक्ट आपण ओके करूनच, म्हणजे जेणेकरून शिलाई अगदी जिथल्या तिथं मारून व्यवस्थित जर आपण हे केलं तर डबल आपल्याला शिलाईसाठी घ्यायला लागत नाही. एकदा घातलं, वेअर करायला चालू केलं की परत आपल्याला अल्टरसाठी घ्यायला लागत नाही. तर अशा पद्धतीने मी टक्स मारलेले आहेत. टक्स दाखवते तुम्हाला. बघा हे 2 टक्स आहेत, हा एक आणि हा एक, जे की आपण मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला दाखवलं मी, शोल्डर पासून 9 इंच मार्किंग करायचं आणि खाली 9 इंच, म्हणजे टोटल 18 इंच हे करून मधोमध 9 इंचामध्ये आपण हा टक्स मारलेला आहे. तर तुम्हाला आता वेअर करून दाखवते मी की हा टॉप कसा बसतोय. मग अशी आपण बघितलं की मी वेअर केलेला होता टॉप, किती लूज होता, आता कसा फिटिंग मध्ये बसतोय आपण बघूयात. तर ताईंनो, ड्रेस बघताच किती छान आणि मस्त फिटिंग झालेलं आहे. टक्स मारलेले आहेत बॅक साईडून. आणि मग अशी जो ड्रेस होता तो अगदीच लूज होता आणि आता हा अगदी व्यवस्थित बसतोय. तर याची आपण बॅक बाजू आहे ती पण बघणार आहोत. अगदी मस्त असं फिटिंग बसलेलं आहे.
2 टक्स आपण जे बॅक साईडला आपण 2 टक्स मारले ते अगदी व्यवस्थित कमरेमध्ये शेपमध्ये बसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर कसा वाटला ताईनं आजचा हा व्हिडिओ, आणि नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. आणि आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपल्या घरामध्ये आपल्याला करायला किंवा आपल्याला टिप मारायला म्हणा, किंवा एखादी गोष्ट आपल्याला की बाबा ते कसं करतात, एखादी गोष्ट टक्स म्हणा किंवा छोटं छोटं फिटिंग असतं, तर छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही. तर नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. आणि असंच नवनवीन टिप्स किंवा असेच नवनवीन जे शिलाईच्या बाबतीतले जे ट्रिक्स आहेत तर त्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ आहेत जे मी अपलोड करते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.